चला आता मुलांनो मी संख्या देतो एक, ती इकडे लक्ष द्या. हा सांगा याच्यातलं एकच काय आहे? एकच 4 आहे. मग आपण 4 ठोकरे घेऊ. किती घ्यायचे आपण? 4 ठोकरे. आणि त्यांच्या जोड्या जोड्या लावायच्या. काय करायच्या? जोड्या लावायच्या. एकाची जोडी 1 2 3 4 आली का? चला आपली गाडी कुठे? गाडी. चला कोण बनतं ड्रायव्हर? चल का मग गाडी सुरू. जर गाडी निघाली तर ती संख्या काय झाली? ती संख्या झाली ती संख्या झाली सम. बरोबर. आता आपण दुसरी संख्या घेऊ. ठोकरे बाजूला करू. दुसरी संख्या घेऊ. हा आता याच्यातलं सांगा विषम संख्या काय आहे? 9. विषम संख्या काय आहे? 9. किती ठोकरे घ्यायचे? 9. चला जोड्या लावायच्या. 1 2 मोडायचे. 3 4 5 6 7 8 9. आता याला जोडी आहे का शेवटच्याला? जर त्या ठोकऱ्याला जोडी नसेल तर तो ठोकरा ठेवायचा मध्ये. वरती ठोकरा ठेवायचा आणि मध्ये ठेवायचा. चला आता ड्रायव्हर कोण बनतं? शुभम. चला गाडी सुरू. गाडी अडकली. जर गाडी अडकली तर ती संख्या पूर्ण संख्या काय झाली? विषम. ती संख्या काय झाली? विषम. आता चला ठोकरे परत बाजूला करू. आता आपण परत दुसरी संख्या घेऊ. इकडे लक्ष द्या. गाडी आणा इकडे. 500. आता याच्यामध्ये सांगा की एकक काय आहे? एकक आहे 0. म्हणजे याच्यावर किती ठोकरे येतील? एकही ठोकरा येणार नाही. म्हणजे आपली गाडी कुठे अडकेल का? आपली गाडी कुठे अडकणार नाही. म्हणजे ती संख्या काय झाली? म्हणजे 500 ही संख्या झाली सम. 500 ही संख्या काय झाली? सम. आता परत दुसरी संख्या घेऊन बघू. परत दुसरी संख्या घेऊन बघू. हा काय आहे त्याचं? म्हणजे किती ठोकरा येईल? 1. आता याला जर जोडी नाही आहे, 1 आली मध्ये, म्हणजे मग आता गाडी अडकली. गाडी इथं अडकली. 1 जर असेल तर ती संख्या सर्व संख्या झाली विषम. गाडी अडकली ना ती संख्या झाली विषम. समजलं का? आता गाडी खेळून आपण आपल्या संख्या सम किंवा विषम हे ओळखू शकतो.